माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल्स काय असू शकतात किंवा जी रॅली चालू आहे ती कंटिन्यू राहू शकते किंवा डाऊनफॉल सुरू होईल हे पाहणार आहोत। तर शुक्रवारी जे काही कामकाज झालेलं आहे, गुरुवारी एक चांगली रॅली आपण पाहिली। त्यासाठीचं कारणही होतं की RBIचा जो डिव्हिडंड आलेला होता ना, त्यानंतर मार्केटने त्याला पॉझिटिव्हली रिॲक्ट केलं आणि एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली। शुक्रवारी फक्त काय झालेलं आहे, जो की गुरुवारी पेंडिंग होतं 23,000ची जी महत्त्वाची लेवल होती ती पेंडिंग होती, फक्त तेवढी शुक्रवारी आपल्याला येताना पाहायला मिळाली। अदरवाईज शुक्रवारी काही एक चांगली मुवमेंट ज्याला आपण म्हणू शकतो एका मोठ्या कॅन्डलनंतर ती पाहायला मिळालेली नाही आहे। आता बाकी येणारा आठवडा कसा असेल, महत्त्वाचे लेवल काय आहेत ना, हे आपण वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे आणि त्या लेवल खूप महत्त्वाच्या आहेत, कारण का हा शेवटचा आठवडा आहे इलेक्शन रिझल्टच्या अगोदर। म्हणजे रिझल्टही आणि एक्झिट पोल की शनिवारी फायनल वोटिंग होईल, त्यानंतर एक्झिट पोल येतील ज्याला आपण सोमवारी रिॲक्ट करणार आहोत नेक्स्ट, आणि मंगळवारी आपण रिॲक्ट करणार आहोत रिझल्टला। त्यामुळे हा आठवडा नवीन पोझिशन बनण्यासाठी, कारण का हा मंथली एक्सपायरीचा वीकसुद्धा आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा असणार आहे हा आठवडा। याच्यामध्ये व्होलॅटिलिटी पीकवरती असण्याची शक्यता आहे। मग आता आपण कशा पद्धतीने प्लॅन करणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे। आपले ॲनालिसिस सुरू होण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आपण गुरुवारी किंवा शुक्रवारी इलेक्शनविषयीचा जो काही व्हिडिओ असेल की काय करू शकतो आपण, म्हणजे पुट बाईंग करणार आहोत, सेलिंग करायचं आहे किंवा कॉल बाईंग करणार आहोत, ते पाहणार आहोत। गुरुवारी किंवा शुक्रवारी तो व्हिडिओ आपण बनवूयात। तर आता उद्यासाठी महत्त्वाचे लेवल काय असणार का, जास्त किचकट न बनवता अगदी सिम्पल ठेवा हा आठवडा। ज्या एखाद्या लेवलच्या वरती आपल्याला बाईंगची पोझिशन क्रिएट करायची आहे आणि त्याच्याखाली आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या सपोर्ट ब्रेक होताना सेलिंगची पोझिशन क्रिएट करायची आहे आणि क्वांटिटी मॅनेजेबल असल्या पाहिजेत। अजून 15 दिवस तरी हे लक्षात ठेवा, क्वांटिटी मॅनेजेबल असल्या पाहिजेत आणि तुमचा SL स्ट्रिक्ट असला पाहिजे। कदाचित एखाद 2 वेळेस असं होईल की तुमचा SL हिट होईल आणि मार्केट तुमच्या बाजूने पुन्हा जाईल, ते जाऊ द्यात, काहीही फरक पडणार नाही आहे त्या छोट्या मोठ्या गोष्टीने किंवा छोटा मोठा स्टॉप लॉस दिल्याने काही फरक पडत नाही। नवीन ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता, ट्रेडची संख्या वाढेल परंतु तुमचं कॅपिटल सेफ राहू शकतं आणि हा आठवडा तुम्ही कॅपिटल सेव्ह करण्यावरती जास्त लक्ष द्या, कारण का पुढचे 2 ते 3 दिवस जे आहेत ना नेक्स्ट वीकमध्ये ते खूप चांगली रॅलीची किंवा दोन्ही बाजूचे जे असेल ते चांगली संधी मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला कॅपिटल सेव्ह करणं खूप गरजेचं आहे। आता शुक्रवारची जी रेंज बनलेली आहे ना, ती अगोदर मार्क करून घ्या। वरती जी लेवल आपण गेले काही दिवस डिस्कस करतोय ती आहे 23,030। जोपर्यंत 23,030 ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण बाईंगच्या पोझिशनमध्ये, कॉलच्या सिच्युएशनमध्ये जाणार नाही आहोत, हे लक्षात घ्या। आपण ATH आहोत, ऑल टाईम हाय आहे, 23,000ची महत्त्वाची लेवल आहे, सायकोलॉजिकल असेल, टेक्निकल असेल, महत्त्वाची लेवल। त्यामुळे याच्यावरतीच जे काय आहे ना ते आपल्याला नवीन पोझिशन पाहायला मिळणार आहे। ऑप्शन चेनचा डेटा आम्ही वीकली ॲनालिसिसमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे। याच्यावरती जे टार्गेट आहेत ना ते काय असू शकतात, तर पहिलं टार्गेट जे आहे ते आहे 23,080, दुसरं आहे 23,150। खरं तर हे 140 आहे, हे लक्षात ठेवा। ही लेवल काय आहे, 23,140 आणि जर जास्तच काही पॉझिटिव्ह आलं तर 23,200-215पर्यंत आपण जाऊ शकतो। 200-215 थोडं डिफिकल्ट वाटतं आहे, परंतु या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो। जी काही रेंज बनते ना त्याचा टॉप इथे बनण्याची शक्यता आहे, म्हणून सोमवारसाठी आपलं हेच टार्गेट असणार आहे। पण ते पोझिशन तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता, एक वे आहे जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे, थोडा वेळ कामकाज करून ब्रेक करत आहे, डेफिनेटली तुम्ही बाईंग पोझिशनमध्ये जा। इथे जो काही झोन क्रिएट होईल छोटा मोठा, त्याचा लो हा तुमचा SL असला पाहिजे आणि 23,025, 23,030 ही लेवल ब्रेक होताना तुम्ही पोझिशन क्रिएट करू शकता आणि मग जे सांगितले ते टार्गेट तुम्ही ठेवू शकता। किंवा दुसऱ्या पद्धतीने काय करू शकता, जो काही स्टॉप लॉस आपला बनणार आहे त्याच्या 1:2 किंवा 1:3 हे टार्गेट तुम्ही ठेवू शकता। हे झालं पहिला वे। थोडंफार गॅपअप ओपनिंग होतं आहे इथेच किंवा याच्यावरती होतं आहे, गॅपअप होऊन सस्टेन होऊन ब्रेक होऊ द्यात किंवा गॅपअप जर या लेवलच्या वरतीच होतं आहे तर इथे मार्केटला सस्टेन करू द्यात, मग आपण पोझिशन क्रिएट करणार आहोत। आता दुसरा वे काय आहे पोझिशन बनवण्याचा, जर फ्लॅट ओपन होतं आहे आणि खाली येऊन, आता इथे खूप इम्पॉर्टंट लेवल असणार आहेत। त्या 2 महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत, तर ती लेवल आहे ती लेवल आहे 22,900-920। शुक्रवारी काय झालं, मार्केटने त्या लेवल टेस्ट केलेल्या नाही आहेत। पहिली कॅन्डल बनली, परंतु नंतरून इथे येऊन जर वरती गेला असता ना तर तो परफेक्ट ट्रेड बनला असता। त्याच्यामुळे इथे कन्फ्युजनमध्ये बऱ्याच जणांच्या हातून तो ट्रेड मिस झालेला असणार आहे। मग उद्यासाठी काय होईल, फ्लॅट ओपनिंग नंतर जर मार्केट इथे येते 900-920 आणि इथे येऊन एखादी हॅमर कॅन्डल असेल किंवा डबल बॉटम असेल बनवतो तर डेफिनेटली इथे सुद्धा कॉलची पोझिशनच घेणार आहोत आपण, लक्षात घ्या। उलट फ्लॅट नंतर वरती जाते ना तर इथे क्वांटिटी कमी ठेवा, परंतु इथे तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू शकता जो काही तुमचा स्टॉप लॉस असेल। फक्त याचा अर्थ असा नाही की आले टच केलं लगेच पोझिशन बनवायची, काहीतरी फॉर्मेशन बनवू द्यात, मग ते अशाच पद्धतीने चॅनल असेल किंवा डबल बॉटम असेल, हॅमर असेल तरच आपल्याला बाईंगची पोझिशन इथे क्रिएट करायची आहे। आता याच्या खाली जी दुसरी महत्त्वाची लेवल येत आहे ना ती आहे 22,790 ते 22,800।
हा जो झोन आहे ना 10-15 किंवा अगदी 810 करा, हे खूप महत्त्वाचे लेवल असणार आहे. कारण की याच्या खाली विकनेस येणार आहे. म्हणजे जवळजवळ जिथे बंद आहोत ना 150 पॉईंट मोठे वाटत असेल, निफ्टीसाठी खरंच मोठे आहेत, परंतु सध्याची व्होलॅटिलिटी पाहता, विक्सची कंडिशन पाहता किंवा जे काही पुढे इव्हेंट आहे ते पाहता हीच लेवल बनत आहे. म्हणजे ॲटलिस्ट 700-800पर्यंत तरी आपल्याला बाईंगची संधी शोधायची आहे. ज्याला आपण बाय ऑन डिप्स म्हणतो ना, ते 2200-800च्या आसपास सेम सिच्युएशन, काही डबल बॉटम असेल, हॅमर असेल किंवा कोणतंही एक बुलिश फॉर्मेशन बनत असेल तर तुम्ही इथे कॉलची पोझिशन ट्राय करू शकता. 20 ते 25 पॉईंट हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. पहिलं टार्गेट, त्यानंतर मग 22,900पर्यंत ठेवू शकता. त्यानंतर जे वरती टार्गेट डिस्कस केलेले आहेत 22,980 आणि वरती 23-30 टार्गेट खूप जास्त येतील. 50-50, 60-60 पॉईंटला आहेत, परंतु जास्त टार्गेट येणार. मग शॉर्ट साईडच्या जे ट्रेड आहेत किंवा ज्या पोझिशन आहेत ना त्या 22,790 किंवा 22,800च्या खालीच बनणार आहेत. म्हणजे तुम्हाला हे 150 पॉईंट एकतर सोडून द्यावे लागणार आहेत किंवा 22,900 ब्रेक होताना तुम्ही तुमच्या 50% क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू शकता या 100 पॉईंटसाठी. लक्षात घ्या, 50% क्वांटिटीने काय करायचं आहे, या 100 पॉईंटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन केलं तरीही हरकत नाही. परंतु इथे SL स्ट्रिक्ट असला पाहिजे, क्वांटिटी कमी आणि स्टॉप लॉस ट्रेल करत यायचं आहे. मग जर इथे सस्टेन होऊन जर ही लेवल ब्रेक झाली तर अगदी 22,660, 22,500पर्यंतच्या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात. 300-400 पॉईंटचा फॉल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. कधी जर 22,800च्या खाली मार्केट सस्टेन होतं आहे तर त्यातले आपल्याला हे 150 पॉईंट सोडून द्यावे लागणार आहेत किंवा छोट्या क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करावं लागणार आहे. अदरवाईज एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. व्होलॅटिलिटी एक्स्ट्रीम राहण्याची शक्यता आहे नेक्स्ट वीकमध्ये, खास करून निफ्टीमध्ये तरी. आता बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीपेक्षा कमी वरती जाते. गेल्या आठवडाभराचा काळ पाहिला किंवा गेल्या महिन्याभरात जर तुम्ही पाहिलं तर पर्सेंटेजमध्ये बँक निफ्टीची जे रिटर्न आहेत ना ते कमी आहेत तुलनेने, आणि तेच काहीसं पाहायला मिळतं. परंतु बँक निफ्टी स्टेडीली वरती चाललेली आहे. बँक निफ्टीमध्ये तेवढा विकनेस येणार नाही जर फॉल आला तर. तरीही महत्त्वाचे जे सपोर्ट लेवल आहेत ना त्या 2 महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत. ही लेवल आहे 48,800, जे बाय ऑन डिप्सची चर्चा आपण निफ्टीमध्ये केली ना तीच इथे 48,800, आणि दुसरी लेवल आहे 48,600. या दोन्ही हे राऊंड फिगरच्या लेवल आहेत, हे लक्षात ठेवा. ±10 तुम्ही करू शकता. तर इथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, बाय ऑन डिप्सच्या स्ट्रॅटेजीज यूज करायच्या आहेत. म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर इथे येते किंवा इथे येते, या दोन्ही लेवलपर्यंत आपण बाईंगच्याच पोझिशन शोधणार आहोत. म्हणजे जवळजवळ 300 ते 350 पॉईंट आपल्याला बाईंगच शोधायची आहे. जर ही लेवल ब्रेक होती ना तर मग आपण विकनेसचं पहिलं साईन येईल आणि तुम्ही शॉर्ट पोझिशन क्रिएट करू शकता. आणि त्याचे टार्गेट जे आहेत ना ते अगदी 48,450 असेल, 48,250 आणि 48,000ची टार्गेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. टार्गेट आता सध्याला मोठेच निघणार आहेत कारण का ज्या पद्धतीचं सिच्युएशन आहे. मग 48,000पर्यंतचे टार्गेट आपण डाऊन साईडला पाहू शकतो. पण इथपर्यंत आपल्याला बाय ऑन डिप्सचे स्ट्रॅटेजीज यूज करावे लागणार आहेत. जसं निफ्टीमध्ये सांगितलं आहे, या 200 पॉईंटसाठी एक 50% क्वांटिटीने तुम्ही ट्राय करू शकता. ते थोडं रिस्की असणार आहे. अपसाईड कुठे आहे तर अपसाईड खरं तर हा जर चार्ट पाहिला तर आपल्याला दिसतं 49,050च्या वरती आपण बाईंग पोझिशनमध्ये जाऊ शकतो. पण जी ॲग्रेसिव्ह बाईंग ज्याला आपण म्हणतो किंवा फुल क्वांटिटीने बाईंग हे 49,150च्या वरती जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होती आहे तरच आपण घेणार आहोत. 49,150च्या वरती एक चांगलं बाईंग. मग आपलं जे टार्गेट आहे ते 49,500मध्ये 300ची लेवल आहे. छोटेच लेवल आहेत परंतु 49,300ची लेवल आहे. आणि त्याच्यावरती मग कदाचित ATH उद्या जरी नाही लागला तरी 49,800 आणि 50,050 या लेवलसाठी तुम्ही ट्राय करू शकता. 50,050 उद्याची शक्यता कमी आहे, परंतु 48,800 म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 49,150च्या वरती एक चांगलं बाईंग बँक निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतं. आणि मग त्याच पद्धतीने आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे आहेत. शॉर्ट साईडचे ट्रेड याच्या खाली वरती बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की इथून फॉल येईल, परंतु हे थोडं रिस्की असणार आहे. गेल्या 2-3 दिवसापासून आपण काय पाहतोय, रॅली, थोडा वेळ कन्सोल्डेट, पुन्हा रॅली, कन्सोल्डेट, पुन्हा रॅली, कन्सोल्डेट. तर त्यामुळे अपसाईडला मला स्वस्तात मिळतात म्हणून पुढे घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण का काय होऊ शकतं, अशा पद्धतीने मार्केट वरती जाईल, थोडा वेळ कन्सोल्डेट करेल आणि एक शार्प कॅन्डल येईल. त्याच्यामध्ये इथे जेवढं काही मिळालं ना, थोडाफार प्रॉफिट दिसत असेल ना तो डायरेक्ट त्याच्यापेक्षा डबल लॉसमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आहे. ते निफ्टीमध्ये सुद्धा आहे, बँक निफ्टीमध्ये सुद्धा आहे आणि बाकीच्या इतर इंडेक्समध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. उद्यासाठी मिडकॅपचं एक्सपायरी आहे, तर त्याचे थोडक्यात पाहून घेऊयात की मिडकॅपमध्ये काय होऊ शकतं. मिडकॅपमध्ये एक चांगली संधी आहे. मिडकॅप ATHला आहे, परंतु हा फॉल जो पाहिलेला आहे ना शुक्रवारी शेवटी तो थोडा काळजीचा आहे. पण इथे जर पाहिलं तर एक चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. ती लेवल आहे 11,400च्या आसपास. कुठे आहे 11,400च्या आसपास. फ्लॅट ओपनिंगने इथे येऊन, कारण का हे करेक्शन झालं आणि हे करेक्शन जर इथे कंप्लीट होतं आहे ना तर मग चांगली रॅली आपल्याला 11,500, 11,600पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतं. आता याच्या खाली लगेच शॉर्ट पोझिशन बनते आहे का तर नक्कीच नाही. जर बाकीच्या इंडेक्सची साथ असेल तर बनू शकते, पण अदरवाईज कारण का जर तुम्ही पाहिलं तर 11,380ला एक चांगला सपोर्ट आहे, 11,400च्या आसपास सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 11,360लाही आहे आणि 11,320ला आहे. परंतु जर 11,380 ब्रेक झालं ना तर मात्र शॉर्ट पोझिशनमध्ये तुम्ही बसू शकता, काही हरकत नाही. इथपर्यंत बाय ऑन डिप्सची
संधी शोधायची आहे. एक्सपायरी आहे, रिटर्न चांगले मिळू शकतात ऑप्शनमध्ये. तर मग त्याच्या खाली 11,380च्या खाली 11,320 आणि अगदी 11,200चं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. परंतु थोडं इथे हे जे 30-40 पॉईंट आहे ना, याच्यामध्ये थोडं मार्केट तुम्हाला वाट पाहायला लावू शकतं आणि मग एक शार्प कॅन्डलनी एकाच कॅन्डलमध्ये हे टार्गेट येताना पाहायला मिळेल. त्याच्यामुळे SL आपलं अगदी स्ट्रिक्ट ठेवायचं आहे. त्या पद्धतीचे प्लॅन तुम्ही एक्सपायरीचे करू शकता. वरती अपसाईडला इथे एक ट्रेड बनवू शकतो कॉलचा आणि दुसरा ट्रेड जर फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप ओपन मार्केट वरती जायला सुरुवात करते ना, तर 500 ब्रेक होऊन त्याच्यावरती सस्टेन केलं तर मात्र 11,580 आणि 11,640पर्यंतच्या लेवलसुद्धा आपल्याला मिड कॅप निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतात. एक्सपायरी आहे, त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. येणारा जो आठवडा आहे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू नका. कॅपिटल सेव्हवरती आणि आपलं कॅपिटल कमीत कमी लावण्याचा प्रयत्न करा आणि SL स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे पुढील काही दिवस. त्याच्यामुळे 3 आणि 4 जूनला एक चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. पण त्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स आणि कॅपिटल दोन्हीही घेऊन जावं लागणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.